स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसबाबत शासन सकारात्मक। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन लवकरच निर्णय, राज्यमंत्री योगेश कदम। मुंबई गोवा महामार्गावर भरणी नाका ब्रिज खाली ट्रकची धडक लागून एक जण जखमी। शाळांच्या पटसंख्येची अट होणार शिथिल, मराठी शाळा वाचवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय। भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे महसुली कामकाज ठप्प। आणि आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेत रोटरी स्कूलचा 100% निकाल। आता पाहूया सविस्तर वृत्त। विधानसभेत लक्षवेधींवर उत्तर देताना माननीय मंत्री योगेशदादा कदम यांनी स्पष्ट केलं की धान उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर रकमेबाबत शासन सकारात्मक आहे। मात्र रक्कम योग्य आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातच पारदर्शकपणे पोहोचावी यासाठी नोंदणी प्रक्रियेचा आढावा घेणे आवश्यक आहे। रक्कम वाढत असताना खरेदीचं प्रमाण घटल्याचं दिसून येतं, त्यामुळे बोनस देण्यास शासन विरोधात नसून त्यामध्ये पारदर्शकता आणि अचूकता वाढवणे गरजेचे असल्याचे मंत्री महोदयांनी सांगितलं। पूर्वी केवळ 7/12 आधारे नोंदणी होत असल्याने काही ठिकाणी गैरप्रकार आढळून आले। आता शासनाने आधार कार्ड सक्ती, बँक खातं लिंकिंग आणि थेट लाभ हस्तांतरण प्रणाली लागू केली आहे। पुढील टप्प्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अधिक सक्षम डिजिटल पडताळणी यंत्रणा लागू करण्याचाही विचार सुरू आहे। बोनसबाबतचा अंतिम निर्णय कॅबिनेट समोर मांडला जाणार असून माननीय मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक येणार। आमचे सरकार शेतकरी हिताच्या निर्णयांबाबत कटिबद्ध आहे। बोनस देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असा विश्वास माननीय मंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला। मागील हंगामातील उर्वरित रक्कम पुढील 3 महिन्यात वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। शासनाचं उद्दिष्ट स्पष्ट आहे, धान उत्पादक शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य लाभ मिळाला पाहिजे आणि कोणताही गैरप्रकार थांबवला पाहिजे। मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता भरणी नाका येथे ब्रिज खाली अनधिकृत पार्किंगमुळे टन बसल्याने चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकला बाईकवाला धडकल्याने अपघात झालाय। सदर घटनेची माहिती मिळताच भरणी नाका ब्रिज खाली उभी असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यांची संस्थान नाणीसधाम यांची 24 तास अपघात मदतीसाठी सेवेस असलेली विनामूल्य रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी पोहोचली आणि अपघातग्रस्त विश्वनाथ पवार वय वर्षे 65 राहणार सुकिवली वडारवाडी यांना घेऊन उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल झाली। या प्रकरणी अधिक तपास खेड पोलीस करतायत। कोकण विभागातील दुर्गम डोंगराळ सागर किनारपट्टी भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत असल्याने मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असताना उद्योग मंत्री उदय सामंत, मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार किरण सामंत, आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या दालनात सर्व अधिकाऱ्यांसह बैठक संपन्न झाली। या बैठकीत कोकणातील आणि विशेषतः सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व मराठी शाळा वाचवण्याचा निर्णय झाला। त्या दृष्टीने इयत्ता 9वी ते 10वीच्या वर्गात कमीत कमी 10 विद्यार्थी पटसंख्या निश्चित करण्याचं ठरलंय। तसेच 1ली ते 8वी या वर्गामध्ये कितीही विद्यार्थी असले तरी एक शिक्षक पद मंजूर करण्याचं निश्चित करण्यात आलंय। हा निर्णय महाराष्ट्रातील आणि जिल्ह्यांमध्ये लागू होईल असं बैठकीत स्पष्ट करण्यात आलं। या धोरणामुळे कोकणातील बंद पडणाऱ्या मराठी शाळा आता वाचणार आहेत। अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे। हा निर्णय महाराष्ट्रातील आणि जिल्ह्यामध्ये लागू होईल असं बैठकीत स्पष्ट करण्यात आलंय। राज्यातील भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी असहकार आणि कामबंद आंदोलन सुरू केलंय। सोमवारपासून सामूहिक रजा आंदोलनाला सुरुवात झाल्याने जिल्हाभरातील महसुली कामकाजावर मोठा परिणाम झालाय। तसेच जमिनीच्या मोजणीसह फेरफार नोंदणीची कामं गेल्या 2 दिवसापासून पूर्णपणे ठप्प झाली आहेत। जिल्ह्यात सध्या 500 पेक्षा अधिक जमिनीच्या मोजणीची प्रकरणं प्रलंबित असून शेकडो फेरफार नोंदीचे कामही रखडले। त्यामुळे शेतकरी, जमीनधारक तसेच महसुली कामासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्यात यासाठी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येतोय। मात्र या मागण्यांकडे शासनाकडून अद्याप ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे।
याच पार्श्वभूमीवर 23 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत सामूहिक रजा आंदोलन पुकारण्यात आलंय। या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून 27 फेब्रुवारी रोजी पुण्यात जमावबंदी आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून त्यानंतर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। या माध्यमातून शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न कर्मचारी संघटनांकडून केला जाणार आहे। दरम्यान या काळातही कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 2 मार्च पासून बेमुदत काम बंद आंदोलन छेडण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे। त्यामुळे येत्या काळात महसुली कामकाज आणखी ठप्प होण्याची शक्यता असून त्याचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसण्याची चिन्ह आहेत। जिल्हा परिषद आदर्श शाळा आंबोली तालुका खेड जिल्हा रत्नागिरी या शाळेतील माजी विद्यार्थी, माजी पदवीधर शिक्षक तसेच आंबोली गावचे सुपुत्र सन्माननीय सुधाकर तुळशीराम शिर्के गुरुजी यांच्याकडून शाळेच्या भौतिक विकासासाठी 43 इंची गुगल टीव्ही डिजिटल अध्यापनासाठी देण्यात आला। त्याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ साक्षी यादव तसेच उपाध्यक्ष सिद्धी यादव, शाळेचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण खांडेकर, उपशिक्षिका रसिका रेवाळे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य यांच्याकडून सुधाकर शिर्के यांचे आभार व्यक्त करण्यात आले। तसेच शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी टीव्ही दिल्याबद्दल आंबोली गावचे सरपंच सौ राजश्री यादव, उपसरपंच विजय यादव व सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील सन्माननीय संदीप यादव, तंटामुक्त अध्यक्ष लक्ष्मण गोगावले तसेच ग्रामस्थ यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होतोय। जानेवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बॅचलर ऑफ आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाय। यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या इयत्ता 12वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या 100% निकालाची परंपरा कायम राखत यश संपादन केलंय। बी आर्ट्स परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये ईशा कदम 99.39, जिया मेहता 98.94, आर्या गायकर 98.55, रिद्धी भांगे 98.37, विपुल मुळे 95.55, अफरीन बेपल 95.39, जान्हवी कदम 94.23, सानिका साळुंके 90.72 गुण प्राप्त करून यश संपादन केलंय। हे सर्व विद्यार्थी आर्किटेक्चर कोर्स SPA भोपाळ, SPA दिल्ली, NITS यासारख्या भारतातील पहिल्या 10 नामवंत कॉलेजच्या प्रवेशास पात्र ठरले आहेत। बी आर्ट्स या प्रवेश परीक्षेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर विभागातील रोहन खेडेकर, मानसी देवघरकर, शुभम जड्याळ आणि गुरुप्रसाद देवघरकर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। संस्थेचे चेअरमन माननीय विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी खेड तालुक्यातील तळघर येथे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तळघर ग्रामपंचायत कार्यालयाकडून जाणारा रस्ता डांबरीकरण करणे, रक्कम 12 लाख या कामाचा भूमिपूजन समारंभ दयाळ जिल्हा परिषद गटाचे सदस्य आणि माजी बांधकाम व आरोग्य सभापती अण्णा कदम आणि त्यांच्या सौभाग्यवती सवनिता कदम यांच्या शुभ हस्ते पार पडला। या कार्यक्रम प्रसंगी खेड तालुका प्रमुख आणि सुकिवली जिल्हा परिषद गटाचे सदस्य सचिनजी धाडवे, दयाळ पंचायत समिती सदस्या सौ शमिका महादेव, ग्राम विकास अधिकारी माने मॅडम, दगडू नेवरे कांदेकर, विजय कांदेकर, विशाल सागवेकर, दीपक कांदेकर, रामचंद्र भुवड, प्रकाश पालकर, निकिता कांदेकर, अनंत राणीम चिनकटे पाटील, संजय शिगवण, BR नाचरे, संदेश शिगवण, समीर राणीम, दिनेश पाष्टे तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी, युवती सेना, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने ओम साई मोबाईल खेड यांच्या वतीने रंगवरण स्पर्धा घेण्यात आली। सदरच्या स्पर्धेमध्ये खेड तालुक्यातील अनेक शाळांनी आपला सहभाग नोंदवला होता। यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी आयशा अखलाक काझी इयत्ता 4थी हिने प्रथम क्रमांक पटकावून यश संपादित केलंय। आयशा हिला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलं। तिला सर्व कला शिक्षकांनी मोलाचं मार्गदर्शन केलं। संस्थेचे चेअरमन माननीय विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल यांनी आयशाचं कौतुक केलं। खेड नगर परिषद प्रभाग क्रमांक 5 चे विद्यमान नगरसेवक
यश रुपाली राकेश खेडेकर यांनी नगर परिषदमधील मागासवर्गीय समाज कल्याण समितीच्या सभापतीपदाचा पदभार स्वीकारला। त्यांचे शिवसेना खेड तालुक्याच्या वतीने सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती व दयाळ जिल्हा परिषद गटाचे सदस्य अण्णा कदम, त्यांच्या सौभाग्यवती सौ अनिता कदम, शहर प्रमुख कुंदन सातपुते, खेड नगर परिषद गटनेते निकेतन पाटणे, नगराध्यक्ष सौ माधवीताई बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, राजेश बुटाला, नगरसेवक मिनार चिखले, माजी नगरसेविका रुपाली खेडेकर, माजी नगरसेवक अंकुश विचारे, राकेश खेडेकर, स्वप्नील सैतवडेकर, तोसिफ खोत, निकेतन पाटणे, प्रेमल चिखले, आरिफ मुल्लाजी, रसिका खेडेकर, दीप्ती शिगवण, वर्षा साप्ते, नीता अमरे, भूषण चिखले, तुषार साप्ते तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी, युवती सेना मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि क्लबचे माजी अध्यक्ष हनीफभाई घनसार यांचे काका हमीद घनसार यांच्या वतीने रमजान महिन्याचं औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शेरगावकर, नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष पप्पू चिकणे, प्रभागाचे नगरसेवक आरिफ मुल्लाजी, लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे, हनीफभाई घनसार, प्रवीण प्रजापती, शालेय शिक्षिका शेख मॅडम आणि विद्यार्थी उपस्थित होते। दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी कळंबडी उपजिल्हा रुग्णालय येथे हिंद दी चादर या अभियानांतर्गत खेड तालुक्यातील कुपोषित बालकांसाठी लड्डू गोपाल योजना म्हणजेच पौष्टिक लाडू वाटप कार्यक्रम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला। यावेळी खेड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शैलेश खरटमूल, सीडीपीओ सौ शिरीषकर मॅडम, आरबीएसके वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास शेळके, डॉक्टर मयणगावकर, डॉक्टर मुजावर, मेट्रन हळदणकर मॅडम, आरबीएसके सिस्टर सौ अंजली भोसले, फार्मासिस्ट सौ रुपाली उपाध्ये, डेरवण हॉस्पिटलच्या रुपाली मॅडम, शिक्षण विभागाच्या सौ धारिया मॅडम इत्यादी उपस्थित होते। सगळे सर थोडं सगळ्यांना मार्गदर्शन करतील। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित तालुका आरोग्य अधिकारी, सीडीपीओ मॅडम, सर्व डॉक्टर्स आणि या लड्डू गोपाल योजनेसाठी उपस्थित वालावकर हॉस्पिटलचे डॉक्टर त्या सर्वांचं स्वागत करतो। तर आपल्याला कुपोषण मुक्त खेड तालुका करायचा आहे, त्याच्यासाठी आपण डॉक्टर भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा कुपोषणाचा कार्यक्रम पूर्ण तालुक्यात राबवत आहोत। हा कार्यक्रम राबवत असताना आपण मागच्या महिन्यात एक कॅम्प घेतला, त्यामध्ये कुपोषित मुलांना जे आजार आहेत त्याची तज्ञाकडून तपासणी केली, त्यांना प्रोटीन पावडर व इतर औषधे दिली आणि त्यावेळेस आपण अशी घोषणा केली की आपण हा जो कॅम्प आहे तो दर महिन्याला घेणार आहे आणि या कॅम्प अंतर्गत वालावकर हॉस्पिटलतर्फे जे लड्डू गोपाल योजना आहे त्या अंतर्गत मुलांना लाडू दिले जाणार आहे। तर मी पालकांना असं आवाहन करेन की हे जे लाडू तुम्हाला दिलेले आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते दररोज 3 लाडू त्या मुलांपर्यंत द्या आणि सीडीपीओ मॅडमने सांगितल्यासारखे ते लाडू खराब होऊ देऊ नका किंवा आलेल्या पाहुण्यांना देऊ नका, कारण ह्या मुलाचं वजन वाढणं हे आपल्या सर्वांचं उद्दिष्ट आहे। तर सर्वांनी या मुलावर आपलं लक्ष केंद्रित करून हे दिलेले लाडू व्यवस्थित दररोज त्यांना कसे पोहोचतील याची काळजी घ्या। आणि नुकतेच आता आपल्या उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर सोळंके म्हणून बालरोगतज्ञ जॉईन झालेले आहेत, ते 2-3 दिवसात जॉईन होती। तर त्यांच्या मार्गदर्शनातून आपण दर महिन्याला ह्या बुधवारी त्या कुपोषित मुलांची तपासणी करणार आहोत आणि त्यांना लागणारे औषधं व प्रोटीन पावडर सुद्धा आपल्यातर्फे दिले जाणार आहे आणि हे लाडू पण तुम्हाला दिले जाणार आहे। तर या सर्वांचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि आपल्याला मुलाला कुपोषित मुक्त करून घ्यावं असं मी सर्वांना आवाहन करतो। अवघ्या काही दिवसांवर आलेल्या शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय। प्रवाशांच्या सोयीसाठी 1 मार्च 2026 ते 8 मार्च 2026 या कालावधीत दिवा ते चिपळूण दरम्यान विशेष अनारक्षित मेमू ट्रेन चालवण्यात येणार आहे। दरवर्षी शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने रेल्वेवरील येणारा ताण कमी करण्यासाठी ही विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे। या विशेष गाडीच्या फेऱ्या दोन्ही दिशांनी दररोज होणार आहेत।
गाडी क्रमांक 01159 ही रात्री 11:25 दिवा स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 चिपळूण येथे पोहोचेल. तर परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 01160 ही दुपारी 3:30 चिपळूणहून सुटून रात्री 11:10 दिवा येथे येईल. विशेष म्हणजे ही गाडी पूर्णपणे जनरल असल्यामुळे प्रवाशांना आगाऊ आरक्षणाची कटकट राहणार नाही. तिकीट खिडकीतून थेट तिकीट घेऊन चाकरमान्यांना प्रवास करता येईल. या गाडीला प्रवासादरम्यान दिवा, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड आणि अंजनी यासह अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. रात्रीचा प्रवास करून पहाटे कोकणात पोहोचता येणार असल्याने चाकरमान्यांसाठी ही सेवा अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. रेल्वे प्रशासनानं घेतलेल्या या निर्णयामुळे मुंबई आणि दिव्यातून कोकणात जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून केवळ 8 दिवसांसाठी असलेल्या या सुविधेचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा असं आवाहन कोकण रेल्वेनं केलं आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत निसर्ग संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने चिपळूण येथील सह्याद्री निसर्ग मित्र आणि दाऊ केमिकल यांच्या संयुक्त विद्यमाने माझा शाश्वत कोपरा हा उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा निगडे बोरस क्रमांक 2 येथे चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून आपल्या कल्पकतेचं सुंदर चित्राद्वारे सादरीकरण केलं. स्पर्धेत विद्यार्थ्यांना वयोगटानुसार विभागण्यात आलं होतं. इयत्ता 1ली ते 5वी वयोगटात श्रिया आदावडे हिने प्रथम क्रमांक, तर मधुरा शिगवण हिने द्वितीय आणि आराध्या मोरे हिने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच इयत्ता 6वी ते 7वी वयोगटात तन्वी कांबळे हिने प्रथम, यश चिनकटे द्वितीय आणि रुणाल मोरे हिने तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. या गौरवामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिकच वाढला असून त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळालं. या प्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र बेलोसे, शिक्षिका स्वाती राठोड, कासार, श्री कासार आणि श्रीमती कासार यांच्यासह शिक्षक वृंद उपस्थित होते. शिवजयंतीचं औचित्य साधून खेड येथील ओम साई मोबाईल शॉपी आणि बजाज फायनान्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत 3रीच्या गटातून ज्ञानदीपमधील अन्वी विचारे हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिला ओम साई मोबाईल शॉपीचे मालक प्रवीण पवार यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. राज्य पुरस्कार प्राप्त राकेश देवरुखकर यांनी स्पर्धेचं परीक्षण केलं. या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, खजिनदार माणिक लोहार, माजी अध्यक्ष रोहन विचारे, बजाज फायनान्सचे समीर पाटणे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शाळा मूल्यांकनात दापोलीतील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज टाळसुरे या विद्यालयाने A+ श्रेणी प्राप्त करून मोठं यश संपादन केलंय. परिषदेचे संचालक डॉक्टर हेमंत वसेकर यांनी या बहुमानाचा अधिकृत आदेश नुकताच जारी केला. राज्य शासनाने 2024-25 मध्ये राज्यातील 1,02,000 शाळांचं स्वयंमूल्यांकन केलं होतं, ज्यापैकी निवडक 10,712 शाळांचं बाह्य मूल्यांकन करण्यात आलं. या अत्यंत कडक प्रक्रियेत राज्यातील केवळ 429 शाळा A+ श्रेणीसाठी पात्र ठरल्या. त्यात टाळसुरे विद्यालयाने आपले स्थान निश्चित केलंय. यापूर्वी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानातही विद्यालयाने जिल्हा स्तरावर 5 लाखांचं बक्षीस पटकावलं होतं. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, क्रीडा आणि कला क्षेत्रातील कामगिरी, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार निकाल या निकषांवर विद्यालयाने हे यश संपादन केलंय. आता या श्रेणीचा उल्लेख शाळेला आपल्या लेटर हेडवर आणि दर्शनी भागावर करता येणार आहे. या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम, सचिव महेश महाडिक, शालेय समिती अध्यक्ष जयवंत जाळगावकर यांनी मुख्याध्यापक संदेश राऊत, सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं विशेष अभिनंदन केलं. खेड तालुक्यातील भिलारे येथील ग्रामसभेत ग्रामसेवकाला धक्काबुक्की आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. 4 फेब्रुवारी 2024 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय ग्रामसभा सुरू असताना ग्रामसेवक राहुल चौधरी यांनी सुनील कुमार शिंदे आणि राजेंद्र भिलारे यांच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या तक्रारीनुसार आरोपींनी संगनमत करून ग्रामसेवकाला धक्काबुक्की केली.
आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला असा आरोप ठेवत पोलिसांनी कलम 353, 332 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल केला होता। मात्र न्यायालयातील सुनावणी दरम्यान बचाव पक्षाचे वकील ॲडव्होकेट सुधीर बुटाला यांनी सरकारी साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती आणि तपासातील त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या। सरकारी बाजूकडून ठोस आणि विश्वासार्ह पुरावे सादर न झाल्याने अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींची सर्व आरोपातून सन्मानपूर्वक मुक्तता केली असून या निकालामुळे पुराव्यांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे। खेड नगर परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आणि गटनेते रहीमभाई सईबोले हे भरघोस मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल त्यांचा ज्ञानदीप परिवारातर्फे शुभेच्छा पत्रक आणि सप्रेम भेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला। यावेळी ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव मुख्याध्यापक राजकुमार मगदूम, पर्यवेक्षक संतोष भोसले, विभाग प्रमुख सुनील यादव आणि नगरसेवक तथा सार्वजनिक बांधकाम सभापती सुनीलजी दरेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। खेड तालुक्यातील देवघर निवाचीवाडी येथील जननी भोमेश्वरी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी देवघर फोडून पितळ धातूच्या घंटा आणि समई असा एकूण 16,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी खेड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 4 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 ते 5 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान घडली। देवघर निवाचीवाडी येथील जननी भोमेश्वरी मंदिरातील देवघर नेहमीप्रमाणे उघडे असताना अज्ञात इसमाने लबाडीच्या इराद्याने मंदिरातील साहित्य चोरून नेलं। या प्रकरणी गाराम रामलिंग जंगम यांनी तक्रार दिली आहे। या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत। खेड नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 9 इंद्रप्रस्थ हॉटेल ते पशुवैद्यकीय दवाखाना येथील सार्वजनिक गटार तुंबून बरेच दिवसापासून दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली होती। रहिवासी आणि व्यावसायिकांना याचा फार त्रास सहन करावा लागत होता। प्रभागातील स्थानिक नगरसेवक भूषण चिखले आणि खेड शहर काँग्रेसचे स्वराज गांधी यांना नागरिकांनी ही समस्या लक्षात आणून दिली व त्यावर तोडगा म्हणून त्यांनी तातडीने दखल घेत सफाई कर्मचारी यांना घेऊन गटारे स्वच्छ आणि दुर्गंधी मुक्त करण्याचं काम हाती घेतलं। सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास विभाग, जलजीवन मिशन, आमदारांचा विशेष निधी, आदिवासी विभागाकडील विकास कामे, जिल्हा नियोजन आणि आमदार निधी, जलसंधारण, जलसंपदा या विभागाकडे काम केलेल्या कंत्राटदारांची मार्च 2025 पासून 77,600 कोटी रुपये शासनाकडे थकीत आहेत। थकीत देयके मार्च पूर्वी अदा करावी, अन्यथा 9 मार्च रोजी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाची राज्यस्तरीय बैठक घेऊन त्यात आंदोलनाची दिशा ठरवू असा इशारा कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी दिला आहे। गेल्या 1.5 वर्षापासून राज्यात 5 ते 6 अधिवेशनं झाली, मात्र कागदोपत्री जे बजेट सादर केलं जातं आणि प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही। मार्च 2025 मध्ये सर्व विभागातील 89,000 कोटी रकमेची देयकं प्रलंबित होती। आता मार्च 2026 उजाडले। प्रलंबित देयकांची बाकी अद्यापही 77,500 कोटी आहे। शासनाने 14 महिन्यात फक्त 11,000 कोटी रुपये दिले आहेत। ही कंत्राटदारांचीच आर्थिक गळचेपी असल्याचा आरोप भोसले यांनी केला आहे। महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचा हिरक महोत्सव कोकण विभाग ग्रंथालय संघाचे 27वे आणि रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे 49वे वार्षिक अधिवेशन 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी रत्नागिरीतील नाचणे येथे मोठ्या उत्साहात पार पडले। रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ आणि स्वर्गीय आमदार कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने या तिहेरी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। अधिवेशनाची सुरुवात 21 फेब्रुवारी रोजी सकाळी साई मंदिर ते अधिवेशन स्थळापर्यंत निघालेल्या भव्य ग्रंथदिंडीने झाली। ढोल ताशांच्या गजरात आणि ग्रंथालय चळवळीच्या जयघोषात निघालेली ही दिंडी आकर्षणाचं केंद्र ठरली। त्यानंतर राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन कोटेवार यांच्या हस्ते अधिवेशनाचं उद्घाटन झालं। यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि माजी अध्यक्ष आमदार गंगाधर पटणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या सोहळ्यात साहित्यिक कृष्णाजी कुलकर्णी व संत साहित्य अभ्यासक धनंजय चितळे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। स्वागताध्यक्ष मरीन दिलीप भाटकर यांनी सर्वांचं स्वागत केलं। मंचावर ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, प्रशांत पाटील, गुलाबराव पाटील, सोपानराव पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते।
यावेळी रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे पुरस्कारही प्रदान करण्यात आले। यामध्ये गुलाबराव पाटील राज्यस्तरीय विशेष पुरस्कार, श्री शिंगेश्वर वाचनालय शिरशिंगे उत्कृष्ट ग्रंथालय, कमलेशा मुसलोणकर उत्कृष्ट कार्यकर्ता आणि पद्मजा कारेकर उत्कृष्ट सेवक यांना सन्मानित करण्यात आलं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक भाई कालेकर यांनी तर सूत्रसंचालन अंजली बर्वे यांनी केलं। या अधिवेशनाला संपूर्ण राज्यातून ग्रंथपाल आणि ग्रंथप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठे फेरबदल झाले असून अवकाळी पावसाने राज्याला जोरदार तडाखा दिलाय। विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणीला आलेली पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। या लहरी हवामानाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसला असून पिके सडण्याच्या भीतीमुळे शेतकरी हवालदिल झालाय। गेल्या 48 तासात नागपूर, भंडारा, गोंदिया, बीड आणि परभणी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यात तर भीषण गारपीट पाहायला मिळाली, ज्यामुळे संपूर्ण शेते पांढऱ्या चादरीने आच्छादली गेली होती। या निसर्गाच्या कोपामुळे लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात वीज पडून एका 60 वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटनाही समोर आली आहे। भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार पुढील 24 तासात राज्यात पावसाची शक्यता कायम आहे। सोलापूर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस पडू शकतो। तसेच विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे। उद्या 26 फेब्रुवारी रोजी देखील यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये ही स्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। देशातील लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी मतदान सर्वांसाठी अनिवार्य करण्याबाबत विचार करण्याची गरज आहे, असं महत्त्वाचं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलंय। यामागील उद्देश नागरिकांना शिक्षा करणे नसून जास्तीत जास्त लोकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेणं हा असावा, असं न्यायालयाने प्रामुख्याने नमूद केलंय। निवडणूक सुधारणांबाबतच्या एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने ही निरीक्षणे नोंदवली। मतदानाची टक्केवारी वाढवणे लोकशाहीसाठी आवश्यक असल्याचं सांगतानाच सुशिक्षित आणि संपन्न वर्गातील लोक मतदानासाठी कमी बाहेर पडतात, यावरही न्यायालयाने बोट ठेवलं आहे। यावेळी न्यायालयाने नोटाच्या पर्यायावरही भाष्य केलं। 10 वर्षांपूर्वी चांगल्या उमेदवारांना प्रोत्साहन देण्यासाठी नोटाचा पर्याय आणला होता, मात्र प्रत्यक्षात त्याचा वापर खूप कमी लोक करत असल्याचं दिसून आलंय। ज्या मतदारसंघात केवळ एकच उमेदवार निवडणूक लढवत असेल तिथेही नोटाचा पर्याय उपलब्ध असावा, जेणेकरून त्या उमेदवाराला जनतेचा खरोखर पाठिंबा आहे का हे स्पष्ट होऊ शकेल, असं मत न्यायालयाने व्यक्त केलं। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।